नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे राजाराम काकांनी भूमी आणि आकाश या दोघांना 4 दिवसांसाठी आता बाहेर फिरायला पाठवलेलं असतं. कुठेतरी हवा पाणी चेंज करण्यासाठी, मानसिकदृष्ट्या रिलॅक्स होण्यासाठी तुम्हाला बाहेर जायची गरज आहे, कुठेतरी फिरायला जायची गरज आहे असं ते म्हणतात. आणि म्हणूनच त्यांनी आता दोघांची तिकीटं करून आणलेली असतात आणि त्या ठिकाणी भूमी आणि आकाश दोघेजण जात असतात. आणि जात असताना इथे आता भूमी आणि आकाश या दोघांच्या लक्षात एक गोष्ट येते की एक गाडी त्यांचा पाठलाग करत आहे. एक गाडी पाठलाग करत असताना त्याच्यामध्ये काही लोक बसलेले असतात आणि त्या गुंड प्रवृत्तीची लोक जेव्हा आकाश आणि भूमी यांच्यावरती अटॅक करणारच असतात, त्यावेळेला तिथे त्यांची मदत करण्यासाठी पारितोष अगदी देवासारखा धावून गेलेला असतो. आणि इथे पारितोष आणि आकाश दोघेजण त्या गुंडांना मारल्यानंतर इथे आकाश आणि भूमी यांचा जीव पारितोषने वाचवलेला असतो. आणि ज्या वेळेला इथे भूमीला आता डॉक्टरांकडे घेऊन जातात तिचं चेकअप करण्यासाठी, कारण इथे तिच्या पोटाला दणके बसलेले असतात आणि त्यामुळे भूमी आणि आकाश दोघेही घाबरलेले असतात. डॉक्टरकडे नेल्यानंतर एक खूपच मोठा चमत्कार होतो. ज्या वेळेला इथे डॉक्टर भूमीचा चेकअप करतात तेव्हा ज्या डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत, आता त्याच डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की बाळ तर सुदृढ आहेच, पण तुमची बॉडीसुद्धा सक्षम झालेली आहे. म्हणजे एवढे दणका बसूनसुद्धा तुमच्या बॉडीने इथे व्यवस्थितरित्या बाळाला सांभाळून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आत्तापर्यंत होते ते सगळे दूर झालेत. हा खूप मोठा चमत्कार झालेला आहे. तर आई योगेश्वरीच्या कृपेने इथे बाळसुद्धा सुखरूप असतं आणि भूमीसुद्धा अगदी बाळाला सांभाळण्यासाठी एकदम सक्षम झालेली असते. या गोष्टीचा खुलासासुद्धा झालेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, आता हे गुंड लोक भूमी आणि आकाश यांच्यावरती कशा पद्धतीने अटॅक करायला त्या ठिकाणी येतात आणि पारितोष येऊन कशा पद्धतीने त्या दोघांचा जीव वाचवतो. आणि इथे भूमी जेव्हा डॉक्टरांकडे जाते त्यावेळेला डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिल्यानंतर इथे भूमीचा चेहरा कशा पद्धतीने खुलतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा रागिनी खूपच जोरात तोंडावरती पडणार असते. कारण आपण बघितलं जेव्हा भूमी आणि आकाश दोघेजण बाहेर जात असतात, या सगळ्याच्या मागे प्लॅनिंग हे दुसरं तिसरं कुणाचं नाही तर रागिनीचं असतं. कारण रागिनीने अभिजित आणि पौर्णिमा या दोघांना सांगितलेलं असतं की राजाराम काका यांच्यासमोर तुम्हाला दोघांना बोलायचं आहे की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. आता हे घरामध्ये जे काही वातावरण आहे ना, त्यामुळे माझी चिडचिड होते. मला इथे राहावंसंसुद्धा वाटत नाही आहे. मला रिलॅक्स व्हायचं आहे. मला कुठेतरी अशा ठिकाणी जायचं आहे जिथे मला आनंद होईल, मला शांतता मिळेल. तेव्हा इकडे पौर्णिमा अभिजितला आता हट्ट करत असते आणि अभिजित म्हणत असतो की हे बघ, आता आपल्याला कुठेही जाता येणार नाही आहे. आपली अवस्था तरी बघ आणि आईजवळसुद्धा कुणीतरी असायला हवं आहे ना. त्याच्यामुळे आता आपल्याला आईकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि पैसे तरी कुठे आहेत आपल्याकडे. त्यामुळे आता बाहेर जाण्याचा हट्ट सोडून दे. तेव्हा राजाराम काका त्यांचं बोलणं ऐकतात आणि ते मनामध्ये विचार करत असतात की या सगळ्यामध्ये जर कुणी जास्त टेन्शनमध्ये आहे तर ते आकाश आणि भूमी हे दोघे जण आहेत. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये रागिनीमुळे खूप जास्त चढ उतार आलेले आहेत आणि आकाशला तर मानसिकदृष्ट्या खूपच जास्त त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे जर आपण त्या दोघांना 4-5 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर फिरायला पाठवलं तर नक्कीच याचा भूमी आणि आकाश यांना चांगला फायदा होईल. तेव्हा राजाराम काका चांगल्या हेतूने त्या दोघांची तिकीटं करून घेतात. तिकीटं करून आणल्यानंतर सगळ्यांसमोर ते आकाश भूमीला आता कन्व्हिन्स्ड करतात की तुम्ही दोघांनी कुठेतरी 4 दिवसांसाठी फिरायला जायलाच हवं, कारण तुम्हाला दोघांना ते खूपच जास्त गरजेचं आहे. भूमीसुद्धा खूप जास्त स्ट्रेस घेते आणि आकाशसुद्धा. तेव्हा तुम्ही 4 दिवस सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा, स्वतःला वेळ द्या, एकमेकांना वेळ द्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो, खरं तर आता बिझनेसकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. कुणीतरी हवं आहे ना तिथे. कारण रागिनी आत्याने जो काही गोंधळ घालून ठेवला आहे तो निस्तरायला सुद्धा हवा.
तेव्हा राजाराम काका म्हणतात, अथर्व आणि मी आम्ही दोघेही आहोत ना ऑफिसमध्ये. तो अजिबात काळजी करू नको. आम्ही सगळं काही तू येईपर्यंत व्यवस्थित सांभाळू. तेव्हा इथे आकाश म्हणतो की ठीक आहे राजाराम काका, तुझा जर हाच अट्टा असेल तर आम्ही दोघेजणं नक्की फिरायला जाऊ. तेव्हा भूमी, तुझी काही हरकत नाही आहे ना? भूमी म्हणते, अजिबात नाही. आकाश, तू जिथे नेशील ना तिथे मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. तेव्हा इकडे दोघेजणं आता जेवून वगैरे झाल्यानंतर दुपारीच आपली गाडी घेऊन निघणार असतात. तेव्हा ही बातमी लगेचच पौर्णिमा अभिजितला सांगते की रागिनी आत्याला द्या म्हणून. तर इकडे अभिजितसुद्धा लगेच मेसेज करतो आणि रागिनीला कळवतो की आता आकाश आणि भूमी दोघेजणं फिरायला जात आहेत. सगळं काही आपल्या प्लॅनिंगनुसार होतं आहे. तेव्हा रागिनीने आधीच काही लोकांना सांगितलेलं असतं की तुम्हाला आता भूमी आणि आकाश यांचा फोटो दाखवते. हे दोघेजणं फिरायला जायला निघतील. यांचा पाठलाग करायचा आहे आणि या दोघांवरती तुम्हाला अटॅक करायचा आहे. म्हणजे भूमीला अशी काही दुखापत झाली पाहिजे की तिचं बाळ हे निघूनच गेलं पाहिजे. म्हणजे रागिनीला काही करून भूमीच्या बाळाला संपवायचं आहे, जेणेकरून त्यांचा येणारा वारस हाच निघून जाईल आणि मग त्यांचा वारस संपल्यानंतर आकाश आणि भूमी या दोघांनाही लवकर मारलं जाईल. बाळ गेल्यानंतर तसेही हे दोघंजणं खचून जाणार आहेत आणि त्याचाच तिला फायदा करून घ्यायचा असतो. त्यामुळे इथे रागिनीने त्या लोकांना सांगितलेलं असतं की भूमी आणि आकाश या दोघांना कशा पद्धतीने तुम्हाला त्रास द्यायचा आहे. तेव्हा इकडे आता रागिनी हिने आपलं प्लॅनिंग तर पूर्णपणे तयार करून ठेवलेलं असतं. आकाश भूमी यांना भनकसुद्धा नसते की तिच्या मनामध्ये असं काही चालू असेल आणि ही बातमी तिला कळली असेल. त्यानंतरला प्रेक्षकांना भूमी आणि आकाश दोघेजणं जेव्हा गाडीतून जात असतात तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, खरंच तुझ्याबरोबर जर मला कुठेही फिरायला जायला सांगतात ना, मला तर खूप जास्त आनंद होतो. तसंही मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचाच असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, मलासुद्धा तुझ्याबरोबर मी कुठेही येऊ शकते. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तू जिथे नेशील, जिथे ठेवशील तिथे मी राहायला तयार आहे. तेव्हा दोघेजण आता एकमेकांबरोबर बाहेर फिरायला जात असताना आनंदात असतात. एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करत असतात. सगळं काही व्यवस्थित असतं. पण इथे आकाश गाडी चालवत असताना मागून सतत एक गाडी त्यांना फॉलो करते असं आरशामध्ये दिसत असतं. कारण एक ओमनी त्यांच्या गाडीच्या मागेही धावतच असते. ती जागा सोडून दुसरी कुठेही जायला तयार नसते. तेव्हा भूमी आकाश म्हणत असतात की ही गाडी आपल्या गाडीचा पाठलाग का करते? मगापासून ती आपल्या गाडीच्याच मागे आहे. तेव्हा मागे वळून आता भूमी बघत असते. तेव्हा तिला काहीतरी लोक ते विचित्र दिसतात. तेव्हा आकाश आता फास्ट गाडी मारतो. तेव्हा ती गाडीसुद्धा त्यांच्या मागे खूपच जास्त स्पीडमध्ये यायला सुरुवात करते. तेव्हा आकाश आता आपली गाडी एका बाजूला लावतो आणि त्यांच्या गाडीला जागा देतो की पुढे निघून जा म्हणून. तरीसुद्धा ती गाडी त्यांचा पाठलाग काही सोडत नाही. ती अजून हळूवारपणे चालवतात आणि त्यांच्या गाडीच्या मागेच उभे राहतात. तेव्हा इकडे आकाश आता गाडी बाजूला लावतो आणि खाली उतरतो. तेव्हा ते गुंड लोक आपली गाडी बाजूला लावतात आणि खाली उतरतात आणि विनाकारण आकाशवरती अटॅक करत असतात. तर हे सगळं घडत असताना भूमीच्या पोटाला दणकेसुद्धा बसत असतात. गाडी फास्ट होत असते, स्लो होत असते. त्याच्यामुळे इथे दोघेही आता घाबरलेले असतात आणि गाडी चालवत असताना इथे आकाशचा तोलसुद्धा जात असतो, जेणेकरून त्याला काही करून भूमीला प्रोटेक्ट करायचं असतं आणि त्या हिशोबाने तो गाडी आता व्यवस्थितरित्या बाजूला लावतो. कारण त्याला आता यांच्या लोकांबरोबर काही इथे स्पर्धा वगैरे करायची नाही आहे. पुढे जायची, मागे थांबायची. त्यामुळे त्याने गाडी बाजूला लावल्यानंतर गुंड लोक खाली उतरतात आणि आकाशला म्हणतात, तुला गाडीने चालवता येत नाही का? काय गरज होती तुला गाडीतून उतरायची? तेव्हा इकडे आता आकाश आणि भूमी दोघांना आता धक्केबुक्के करायला सुरुवात करतात. आकाशला ते लोक आता मारायला सुरुवात करतात. त्याच्यावरती हात उगारतात. आकाश म्हणतो, कोण आहात तुम्ही दोघंजणं आणि आम्हाला विनाकारण का त्रास देताय? तेव्हा त्याच्यामध्ये गाडीतून अजून 2-3 लोक उतरतात आणि 4-5 जणं आकाशवरती अटॅक करायला तिथे जमलेले असतात. आकाशला मारत असताना भूमी त्यांना बाजूला करण्यासाठी पुढे पुढे जात असते आणि तिलासुद्धा त्रास होत असतो. तिच्या पोटाला आता त्रास होत असतो. तेवढ्यातच पारितोषची गाडी बाजूने जात असताना तो तिथेच थांबतो आणि तो गाडीतून उतरतो आणि त्या गुंड लोकांना मारतो. तेव्हा इथे आकाशलासुद्धा आता वाव मिळालेला असतो. तो लगेचच त्यातल्या काही गुंड
गुंडांना बाजूला करून त्यांच्यावरती आता हात उगारून भूमीला बाजूला नेऊन ठेवतो. तिला एका बाजूला बसायला सांगतो आणि त्या गुंडांना मारतो. पारितोष तिथे देवासारखा धावत आलेला असतो. त्याने इथे योग्य वेळेवरती येऊन भूमी आणि आकाश यांना गुंडांच्या तावडीतून सोडवलेलं असतं. तर इथे पोलिसांना पारितोष फोनसुद्धा करतो. पोलिसांना फोन केल्यानंतर ते गुंड लोक लगेच आपली गाडी घेऊन पळून जातात. पण त्या गाडीचा नंबर इथे आता पारितोषने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला असतो. तो म्हणतो की तुम्ही दोघेजण कुठे जाताय आणि हे लोक तुम्हाला का मारत होते. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की आम्ही दोघेजण 4 दिवस थोडे बाहेर जात होतो, बाहेरगावी. पण बघ ना, या लोकांनी आम्हाला जाऊसुद्धा दिलं नाही. तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो की पोलीस कंप्लेंट तर मी करेनच, तुम्ही काळजी करू नका. पण एक काम करा, तुम्ही दोघे आता फिरायला जाताय की घरी जाताय. तेव्हा आकाश म्हणतो सगळ्यात आधी भूमीला मी हॉस्पिटलला घेऊन जातोय, कारण तिला कदाचित त्रास होत होता. तेव्हा तो जातो भूमीकडे आणि तिला आता हॉस्पिटलला घेऊन जात असतो चेकअप करण्यासाठी. तेव्हा इथे आता पारितोषने योग्य वेळेवरती येऊन अगदी देवासारखा भूमी आणि आकाश यांचा जीव वाचवलेला असतो. पण आता डॉक्टर भूमीबद्दल काय बोलतायत हे बघणंसुद्धा खूपच जास्त आता टेन्शनचं काम असतं. तेव्हा इथे गुंड लोक रागिणीला फोन करून सांगतात की तिथे पारितोष आला, म्हणजे एक माणूस आला, त्याने आम्हाला मारलं आणि त्या भूमी आणि आकाश यांचासुद्धा जीव वाचवला. तर इथे हा फोन आल्यानंतर रागिणीला खूपच जास्त राग येतो, कारण तिचा प्लॅन फसलेला असतो. पैसेसुद्धा वाया गेलेले असतात आणि भूमी आणि आकाश यांच्या जीवालासुद्धा काही होत नाही, ते दोघेजण जिवंत असतात. तेव्हा इकडे आता रागिणीचा प्लॅन फसल्यानंतर ती खूप जास्त चिडचिड करत असते. तिच्या बाजूने गोष्टी घडत नसल्यामुळे ती रागावलेली असते. त्यानंतरला इकडे डॉक्टर आता भूमीचा चेकअप करतात आणि नवीन रिपोर्ट तयार करतात. रिपोर्ट तयार केल्यानंतर एक आनंदाची बातमी घडलेली असते. जेव्हा डॉक्टर भूमीला म्हणतात की तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे बाळ सुदृढ आहे, बाळाच्या जीवाला धोका नाही आहे, त्याची वाढ व्यवस्थितरित्या होते, पण तुमच्या बॉडी एवढी सक्षम नाही आहे. तुमच्या बॉडीमध्ये खूप जास्त चेंजेस होत आहेत आणि कमकुवत आहे. बाळ ते स्वीकारू शकत नाही आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्रास होणार आहे. तुमचे कॉम्प्लिकेशन्स हे वाढतच जाणार आहेत. 3 महिनेसुद्धा कॉम्प्लिकेशन्स होते आणि येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये सुद्धा ते वाढत जाणार आहेत, असं डॉक्टर म्हणालेले असतात. पण ह्या वेळेला चमत्कार झालेला असतो. जेव्हा सगळे रिपोर्ट करण्यात येतात आणि ते रिपोर्ट डॉक्टर बघतात, तेव्हा त्या म्हणत असतात की भूमी महाजन, हे तर एकदम वेगळीच गोष्ट घडलेली आहे, मिरॅकल झालेला आहे. तेव्हा भूमी म्हणते काय झालं. डॉक्टर म्हणतात की तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स होते ना, पण आत्ताचे तुमचे रिपोर्ट्स बघितल्यानंतर कुणी बोलणारच नाही की एवढे मोठे कॉम्प्लिकेशन्स होते तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये, कारण बाळसुद्धा सुखरूप आहे आणि तुम्हालासुद्धा काही अडचण नाही आहे. उलट तुम्ही आता दाखवून दिलेत की तुमची बॉडी ही खूपच जास्त सक्षम आहे. एवढे धक्के-बुक्के बसूनसुद्धा एवढा तुम्हाला त्रास होऊन देखील बाळाला आणि तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित आता आहात. बाळसुद्धा सुखरूप आहे. याचा अर्थ असाच होतो की तुमची आता तब्येत ही व्यवस्थित झालेली आहे. कॉम्प्लिकेशन्स हळूहळू दूर होत आहेत. तुमची बॉडी आता एकदम तयार झालेली आहे बाळ व्यवस्थित सांभाळण्यासाठी. त्याच्यामुळे आतापर्यंत जी भीती होती की काय होतं आहे काय माहिती, प्रेग्नन्सीच्या वेळेला तुमच्या जीवाला धोका निर्माण होतो आहे की काय, पण आताचे जर रिपोर्ट्स तुम्ही नीट बघितलेत तर धोका पूर्णपणे टळलेला आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने तुमची काळजी घेतलीत, तुम्ही जर व्यवस्थित वेळेवरती गोळ्या औषधं घेतल्यात, तुम्ही जर वेळेवरती जेवलात, व्यवस्थित डाएट फॉलो केलात, जे प्रेग्नन्सीमध्ये खायला हवं आहे ते सगळं खाल्लंत आणि व्यवस्थित तुमची काळजी घेतलीत, तर बाळाला आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीपासून धोका नाही आहे. तर प्रेक्षकांनो, देवी आईच्या कृपेने, आई योगेश्वरीच्या आशीर्वादाने इथे भूमीची जी काही प्रार्थना आहे ती आता सफल झालेली असते. ती आई योगेश्वरीला म्हणालेली असते की आकाशसाठी हे बाळ किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला पण माहिती आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे एक विनंती करेन की बाळाबरोबर मलासुद्धा सुखरूप राहू दे. तेव्हाच मी बाळाचं संगोपन आणि बाळाला व्यवस्थितरित्या ठेवू शकते. बाळ व्यवस्थितरित्या जन्माला येऊ शकतं आणि आकाशसाठी तुम्ही मला एवढं द्या, हे भूमीने आता आई योगेश्वरीकडे मागितलेलं असतं आणि आई योगेश्वरीने तो आशीर्वाद भूमीला भरभरून दिलेला असतो. इथे बाळाचं
सुद्धा धोका टळलेला असतो आणि भूमीसुद्धा अगदी सुखरूप असते. त्यामुळे इथे नवीन रिपोर्ट आल्यानंतर भूमीची काळजी मिटलेली असते. तिला कळलेलं असतं की आता आपण इथे शारीरिकदृष्ट्यासुद्धा खूपच जास्त सक्षम झालेला आहोत बाळाला जन्म देण्यासाठी. बाळ तर सुदृढ आहेच, पण आता भूमीसुद्धा अगदी व्यवस्थित असते. तेव्हा इथे आकाशला कळतं की भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होते, पण तरीसुद्धा तिने बाळाला जन्म देण्याचा निर्णय हा त्याच्यासाठी घेतलेला असतो. पण आता तो धोकासुद्धा टळलेला असतो. आताचे रिपोर्ट बघता भूमी ही एकदम सुखरूप असते आणि बाळसुद्धा. त्यामुळे घरामध्ये चैतन्यमय आनंद हे निर्माण झालेलं असतं आणि सगळेजण हा आनंद खूपच जास्त छान पद्धतीने एकमेकांबरोबर सेलिब्रेटसुद्धा करत असतात.